नमस्कार. आज आपण बौद्ध जातक कथांमधल्या एका खूप जुन्या आणि तितक्याच गूढ कथेच्या जगात जाणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला कर्माच्या गहन चक्रव्यूहाचा उलगडा करून दाखवते. चला, तर मग या एकाच प्रश्नाने सुरुवात करूया. ही संपूर्ण कथा एका कोड्यासारखी आहे आणि त्याचे धागेदोरे आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये शोधावे लागतील. ज्यांची हत्या झाली ते होते महान मोगलान, एक असे संत ज्यांच्याकडे स्वर्ग आणि नरकात सहज संचार करण्याची अविश्वसनीय शक्ती होती आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूचं कोडं आणखीच गडद होतं. आता बघा, इथे गोष्ट खूपच रंजक वळण घेते. मारेकरी एक दोन नाही तर तब्बल 6 दिवस त्यांच्यावर हल्ला करत होते आणि प्रत्येक वेळी मोगलान आपल्या दिव्यशक्तीच्या जोरावर तिथून निसटून जात होते. पण मग 7व्या दिवशी असं अचानक काय घडलं? त्यांच्या शक्तीने अचानक काम करणं का थांबवलं? त्यांना पकडलं गेलं आणि इतक्या निर्घृणपणे मारण्यात आलं. पण प्रश्न तोच आहे, का? याचं उत्तर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अगदी मूळ संकल्पनेत आहे, कर्म. त्यांच्या एका पूर्वजन्मात आपल्याच आईवडिलांवर केलेल्या एका हिंसक कृत्याचं फळ म्हणून या निर्णायक क्षणी त्यांच्या सगळ्या शक्ती निष्प्रभ ठरल्या. हेच होतं ते प्राचीन कर्म ऋण. साहजिकच त्यांच्या शिष्यांना प्रश्न पडला. त्यांनी बुद्धांना विचारलं आणि मग बुद्धांनी उत्तर म्हणून एक कथा सांगितली. हीच कथा आपल्याला त्या घटनेच्या मुळाशी घेऊन जाईल आणि त्या रहस्याचा उलगडा करेल. तर मग चला, पाहूया हे कसं घडलं ते. आपण आता काळाच्या मागे खूप प्राचीन काळात जातोय, जिथे या कथेचा नायक त्याच्या मागच्या अवतारात एक महान धनुर्धर होता. जरा कल्पना करा, त्या राज्यात 1-2 नव्हे तर तब्बल 60,000 धनुर्धर होते. 60,000. आणि या सगळ्यांमध्ये ज्योतिपाल हा निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ होता. म्हणजे ह्या एका आकड्यावरूनच त्याच्या कौशल्याची आणि कीर्तीची कल्पना येते, नाही का? त्याचं कौशल्य जवळजवळ अलौकिक होतं. तो एकाच वेळी हजारो बाणांना रोखू शकत होता. एकाच बाणाने 4 लक्ष्य भेदून तो बाण परत आपल्या हातात घेऊ शकत होता आणि हवेतल्या हवेत बाणांची रचना करू शकत होता. त्याचे पराक्रम इतके अविश्वसनीय होते की जणू काही ती जादूच होती. पण ह्या सगळ्या सांसारिक कौशल्याच्या उत्सवातून कथा एका अनपेक्षित आणि खूप खोल आंतरिक संघर्षाकडे वळते. त्याला एक तीव्र आणि भेदक जाणीव झाली. त्याला समजलं की त्याच्या या हिंसक प्रतिभेचं खरं स्वरूप आणि परिणाम काय आहे. त्याच्या कौशल्याची सुरुवात मृत्यू होती आणि शेवट नरक. आणि हे चित्र अगदी बरोबर दाखवतंय. त्याच्यासमोर 2 स्पष्ट मार्ग होते. एक होता धनुर्धराचा, जो त्याला सांसारिक वैभव आणि दुःख दोन्ही देत होता, आणि दुसरा होता ऋषीचा, जो त्याला त्याग, शांती आणि मुक्तीकडे घेऊन जात होता. त्याने केवळ मार्ग नाही तर आपलं संपूर्ण अस्तित्वच बदलण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने निर्णय घेतला त्याच रात्री आपल्या कीर्तीचा, संपत्तीचा आणि धनुर्विद्येचा त्याग केला. सत्तेच्या जीवनाचा त्याग करून तो चिंतनाच्या जीवनाकडे वळला आणि तपस्वी सरभंग बनून अरण्यात निघून गेला. आता या मुख्य कथेत एक नाट्यमय आणि बोधप्रद उपकथा येते, जी कर्माच्या शक्तीचं एक भव्य आणि खरं सांगायचं तर भयावह उदाहरण देते. या विनाशकारी घटनांची सुरुवात होते एका अक्षम्य अपराधाने. राजा दंडकी आणि त्याच्या उन्मत्त सैन्याने सरभंगाच्या एका शांत आणि निरपराध शिष्याचा, किस्वत्सा, याचा गंभीर अपमान केला. राजाच्या त्या कृत्यांचा थेट आणि विनाशकारी परिणाम म्हणून त्या राज्याचा अत्यंत पद्धतशीरपणे विनाश झाला. आधी मोह आणि नंतर शस्त्रास्त्रे, निखारे, पर्वत आणि शेवटी वाळूच्या वर्षावाने संपूर्ण राज्य नष्ट झालं. जणू काही निसर्गच त्या अपराधाचा बदला घेत होता. आता ही कथा तिच्या तात्विक शिखरावर पोहोचते, जिथे राजे आणि देवसुद्धा सरभंगाच्या ज्ञानाच्या शोधात येतात. इथे आपल्याला दिसतं की त्या ऋषीचं ज्ञान ऐकण्यासाठी किती विविध आणि शक्तिशाली लोक जमले होते. 3 भयभीत राजे होते, ज्यांना आपल्या कर्माची भीती वाटत होती. देवांचा राजा इंद्र होता, जो वैश्विक सत्याच्या शोधात होता, आणि हजारो तपस्वी होते, जे आपल्या गुरूचं वचन ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्या ऋषीला विचारलेल्या अनेक प्रश्नांपैकी हा एक खूप महत्त्वाचा आणि गहन प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर होतं अगदी साधं पण खूप प्रभावी, जे बौद्ध तत्त्वज्ञानाच्या थेट गाभ्याला स्पर्श करतं: क्रोध. हीच ती गोष्ट आहे जी मारल्यावर कधीच पश्चाताप होत नाही.
एका दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाच्या उत्तरातून हे स्पष्ट होतं की ज्ञान हे इतर सगळ्या सद्गुणांपेक्षा श्रेष्ठ आहे. सद्गुण, सौभाग्य आणि चांगुलपणा हे ज्ञानाच्या मार्गावर आपोआपच येतात, कारण ज्ञानच त्यांना योग्य दिशा दाखवतं. चला, आता ह्या भूतकाळातल्या कथेचे धागेदोरे पुन्हा एकदा आपल्या सुरुवातीच्या रहस्याशी जोडूया आणि पाहूया की हे कोडं कसं सुटतं. आणि इथे येऊन सगळं कोडं सुटतं. ही ओळखच या कथेचा केंद्रबिंदू आहे. बघा, तो तपस्वी सरभंग दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः गौतम बुद्ध होते, आणि त्यांचा तो शिष्य किस्वच्छ तोच होता संत मोग्गेलान. म्हणजे बघा, ते कर्म कसं एका जन्मातून दुसऱ्या जन्मात गेलं आणि अखेरीस मोग्गेलानच्या नशिबावर त्याचा कसा परिणाम झाला. ह्यावरून हे स्पष्ट होतं की सुरुवातीला जे कोडं वाटत होतं ते खरं तर कार्यकारण भावाचं एक अगदी स्पष्ट उदाहरण आहे. मोगलांचा मृत्यू हा त्याच्या शक्तीचा पराभव नव्हता, तर तो त्याच्या स्वतःच्याच एका पूर्वजन्मातल्या कर्माचं एक अटळ फळ होता. ही प्राचीन कथा आपल्याला एक आधुनिक आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येते. त्या ऋषीने शिकवलं की ज्ञान हे ज्ञानी लोकांच्या संगतीने मिळतं. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आजच्या या माहितीच्या महापुरात आपले ऋषी कोण आहेत आणि आपण त्यांचं ज्ञान कसं मिळू शकतो.